इनोव्हा कारची काच फोडून चोरी करणारे आरोपी आडगाव पोलिसांच्या जाळ्यात. 64,000चा मुद्देमाल जप्त. नाशिक शहरातील आडगाव पोलिसांनी कारची काच फोडून चोरी करणाऱ्या 2 सराईत आरोपींना अटक करत अवघ्या काही दिवसात गुन्ह्यांचा छडा लावला आहे. आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 64,400 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली. याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी सुशांत प्रकाश अडसूळ वय 36 राहणार गणेशनगर दिवा ईस्ट ठाणे यांनी 26 एप्रिल रोजी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांनी आपली इनोव्हा कार स्वामीनारायण मंदिरासमोरील पार्किंगमध्ये उभी करून दर्शनासाठी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून आत ठेवलेला लेनोवो कंपनीचा लॅपटॉप, एअरटेल कंपनीचे डोंगल आणि ब्लूटूथ हेडफोन चोरून नेलं होतं. गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदारांना पंचवटी कॉलेज परिसरातून स्वामीनारायण मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर संशयित फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच दोघेही पळून जाण्याचे प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलं. चौकशीत आरोपींनी आपली नावे राहुल जालिंदर सासे वय 26 राहणार भोई गल्ली जुने नाशिक आणि कार्तिक अशोक नाडार वय 20 राहणार शिंपी गल्ली जुने नाशिक अशी सांगितली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपींनी अखेर गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून जप्त मुद्देमाल 40,000 रुपये किमतीची बजाज डिस्कवर मोटरसायकल, 20,000 रुपये किमतीचा लेनोवो लॅपटॉप, 2,900 रुपयांचे एअरटेल डोंगल, 1,500 रुपयांचे ब्लूटूथ हेडफोन अशी एकूण 64,400 रुपयांची मालमत्ता पोलिसांनी हस्तगत केली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे. सत्य वार्ता मराठी, नाशिक.